ती मूळची धुळे जिल्ह्यातील राहणारी, जन्मताच दिसायला सुंदर आणि अभ्यासात हुशार, धडपडी मुलगी. कामात स्वतःला गुंतून ठेवणारी ती वयात येताच तिच्या पालकांनी तिचे लग्न एका तरुणाशी लावून दिलं. लग्नानंतर ती सासरी नांदायला गेली. तिचा संसार सुरू झाला तरी ती धडपडी आणि प्रयत्नवादी असल्याने तिने प्रयत्न करून धुळे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली. तिच्या नवऱ्याने देखील तिला साथ दिली. हे एकमेकांना पूरक जोडपं होतं. ते दोघेजण गुण्या गोविंदाने संसार करत होते. घरात आर्थिक सुबत्ता असल्याने सारं काही आलबेलं होतं. लग्नानंतर या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. सारे काही सुरळीत चालले असतानाच या संसाराला दृष्ट लागली. लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या महामारीने या कुटुंबाला देखील सोडलं नाही. तिच्या नवऱ्याला कोरोना झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला. अशा वेळी तिच्या वडिलांनी तिला आधार दिला. आता धुळ्यामधील एका कॉलनीमध्ये वडिलांसोबत ती आपल्या 2 मुलांना घेऊन राहू लागली. पुढे 2023 साली तिची बदली साक्री तालुक्यातील लोणखेडी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाली होती. सुरुवातीला ती बसने लोणखेडीला ये जा करायची, पण मुलांकडे लक्ष देणंही गरजेचं होतं म्हणून तिने हुंदाई कंपनीची गाडी विकत घेतली. आता ती कारने धुळ्याहून लोणखेडी आणि लोणखेडीवरून धुळे अशी ये जा करू लागली होती. त्यासाठी तिने धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात राहायला असणाऱ्या खाजगी चालकाला आपली कार चालवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. सविता लोणखेडीच्या ज्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती त्या शाळेत धुळ्याला देवराली विवेकानंद कॉलनीतील वास्तवित असणाऱ्या सुखलाल रामभाऊ बोरसे हा मुख्याध्यापक म्हणून काम करत होता. एके दिवशी शाळा सुटायच्या दरम्यान मुख्याध्यापक सुखलाल बोरसे यांना त्यांच्या घरून कॉल आला. त्यांचे कुणी नातेवाईक आजारी होते. त्यांना तात्काळ धुळे येथे बोलावण्यात आले. सुखलाल बसने ये जा करत असायचा. त्या दिवशी त्याला घरी लवकर जायचे होते म्हणून त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. तुमच्या कारमधून मला लिफ्ट देता का, अशी विनंती त्यांनी केली. आता तो शाळेचा मुख्याध्यापक असल्याने तिने त्याला आपल्या कारमधून लिफ्ट दिली आणि त्याला त्याच्या घरी नेऊन सोडले. पुढे काही कारण सांगून सुखलाल बोरसे हा तिच्या कारमधून आठवड्यातून एकदा तरी धुळ्याला येऊ लागला. प्रवासादरम्यान त्याला तिच्याशी गप्पा होत असायच्या. या गप्पामध्ये सुखलालने तिच्याबद्दल सगळी माहिती घेतली. तिची सांपत्तिक स्थितीची माहिती घेतली. तिच्या घरी कोण केव्हा असतं कोण केव्हा नसतं हे सुद्धा बोलण्याच्या ओघात त्याने तिच्याकडून काढून घेतले. ती भाबडी होती. सुखलाल मुख्याध्यापक आहे व आपला सहकारी आहे या भावनेने ती मनमोकळेपणाने बोलत होती. त्याने मात्र हळूहळू तिच्याभोवती जाळे टाकण्यास सुरुवात केली होती. दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी मुख्याध्यापक बोरसे हे उदास आणि चिंतित दिसले. न राहून तिने त्यांना चिंतेचे कारण विचारले. उद्या मुलीचा शैक्षणिक फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी 3000 रुपये भरावे लागणार आहेत. पण माझ्याजवळ पैसे नाही. उद्या फॉर्म भरला गेला नाही तर मुलीचे 1 वर्षाचे नुकसान होईल. त्या काळजीत असल्याचे मुख्याध्यापक सुखलाल बोरसे यांनी तिला सांगितले. मुख्याध्यापकांच्या चिंतेचे कारण समजताच त्याच दिवशी म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी तिने सुखलाल यांना 3000 रुपये उसने म्हणून दिले. कारण त्यांच्या मुलीचे वर्ष वाया जाऊ नये अशी तिची भावना होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी नित्यनेमाप्रमाणे तिचे वडील घराबाहेर होते. 8 वाजेपर्यंत ते घरी येणार नव्हते. मुलगा आणि मुलगी क्लासनिमित्त घराबाहेर होते. ते सुद्धा 8-8:30 वाजेपर्यंत घरी येणार नव्हते. घरात ती एकटीच होती हे माहीत असलेला सुखलाल अचानकपणे तिच्या घरी आला. अचानक आपले मुख्याध्यापक घरी आल्याचे पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने त्यांचे आदरातिथ्य करून घरी येण्याचे कारण विचारले. तेव्हा सुखलाल म्हणाला, तुम्ही मला 3000 रुपये उसने दिले म्हणून माझ्या मुलीचा फॉर्म भरता आला. माझे काम पत्ते झाले म्हणून मी पेढे देण्यासाठी आलो आहे. त्यानंतर सुखलालने तिला 1 पेढा बळजबरीने खाऊ घातला. पेढा खाल्ल्यानंतर ती चहा करण्यासाठी आत गेली. तोच तिला चक्कर आली आणि ती कोसळणार इतक्यात सुखलालने तिला सावरले आणि बेडरूममध्ये पलंगावर झोपवले. ती पलंगावर निश्चित पडली असताना सुखलालने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि ती गुंगीत असताना तिच्यासोबत संभोग केला. दरम्यान तिला किंचित शुद्ध आली. तिला जाणवले की आपण सुखलालच्या भाऊपाशात आहोत.
त्या अवस्थेत तिने सुखलालला बाजूला ढकलत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुखलाल घाईघाईत घराबाहेर पडला आणि आपल्या मोटारसायकलने पसार झाला. आपल्या इज्जतीचा पंचनामा नको म्हणून त्या अवस्थेत देखील स्वतःला तिने सावरले. पण मनातून ती पूर्ण हादरली होती. कुणाला सांगता येत नव्हते. सुखलालबाबत मनात घृणा निर्माण झाली होती. संताप आला होता. पण तिने सारे काही इज्जतीसाठी लपून ठेवले होते. सुखलाल हे जाणून होता की ती कुणाला काही सांगणार नाही. त्यामुळे तो निर्धास्त होता. एके दिवशी लोणखिडी शाळेत असताना सुखलालने त्याच्या घराचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तिच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली. एके दिवशी लोणखिडी शाळेत असताना सुखलालने त्याच्या घराचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तिच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली. पण तिने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. दुसऱ्या दिवशी शाळेतच एकांतात सुखलालने तिला बोलावून स्पष्ट दमच दिला. जर तू घराचा हप्ता भरायला 50,000 रुपये दिले नाही तर त्या दिवशी जे मी काही केलं आहे त्याचा व्हिडिओ मी प्रसारित करून तुझ्या आबरूचे ढिंडवडे काढेन. हे ऐकून ती हादरली. तिला दरदरून घाम फुटला. सुखलालने तो व्हिडिओ प्रसारित केला. तर या भीतीने दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट करण्याच्या बोलीवर तिने 50,000 रुपये सुखलालच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. त्या कथित व्हिडिओ प्रसारित करण्याच्या धमकीमुळे ती आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच कामांध सुखलाल बोरसे संधी साधून तिच्या घरी जायचा. तिला ब्लॅकमेल करून तिच्या शरीराचे लचके तोडायचा. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तो सतत तिच्या शरीराची बिनधास्तपणे छेडछाडी करू लागला. या 2 वर्षात तिच्याकडून ब्लॅकमेल करत एक वेळा 16,04,400 आणि एक वेळा 43,95,000 सविता बागुल यांच्याकडून त्याने लुबाडले. सुखलाल रामभाऊ बोरसे हा मुख्याध्यापक म्हणून नोकरी करत होता. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला तो काळीमा फासत होता. पण त्याचा असली चेहरा जगाला माहीत नव्हता. तिच्या मागे वयोवृद्ध वडिला व्यतिरिक्त कुणीच नव्हते. या वयात वडिलांना मनस्ताप देणे तिला पटत नव्हते. सर्व प्रकारचा अन्याय अत्याचार ती सहन करत होती. पण सहन करण्याचीही मर्यादा असते. सर्व प्रकारचं व्यसन असलेला सुखलाल प्रचंड कर्जात बुडाला होता. त्याला सविता ही खान गवसली होती. तो तिला शारीरिक आणि आर्थिक दोन्ही बाजूंनी लुबाडत होता. 15 दिवसापूर्वी तर सुखलाल बोरसे याने करच केला. त्याने तिच्याकडून शरीर सुख तर घेतलेच, शिवाय तिला धमकी देऊन तिच्या स्टेट बँकेतील बचत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी तिच्याकडून तिच्या चेकबुकद्वारे 6 कोरे चेक तिच्या सहीने ताब्यात घेतले. आपल्या सहीचे 6 कोरे चेक सुखलालने घेतल्यापासून ती अस्वस्थ झाली. या धनादेशाद्वारे तो आपल्याला देशोधडीला लावेल या भीतीने ती घाबरली होती. त्यामुळे तिला झोप लागेना की जेवण जायना. कामातही तिचे लक्ष लागेना. तिच्या प्रकृतीवरही परिणाम झाल्याने तिच्या वडिलांनी तिला विश्वासात घेऊन नोकरीच्या ठिकाणी काही अडचण आहे का, तुझ्या प्रकृतीवर कशाचा परिणाम होतोय अशी विचारणा केली. तिला विश्वासात घेऊन विचारणारं वडिला व्यतिरिक्त दुसरं कोणी नव्हतं. ती आपली दुखणं आणि आपली समस्या फक्त वडिलांना सांगू शकत होती. वडिलांना सांगून त्यांना होणाऱ्या मनस्तापाला ती घाबरत होती. पण आता प्रकरण गळ्याशी आलं होतं. कोणाच्या तरी कानावर घालून त्यांचा सल्ला घेणं गरजेचं होतं. अशा वेळी वडिलांनी तिला विचारल्यावर तिलाही राहवलं नाही. तिने आपले मन जन्मदात्यापुढे मोकळे केले. तिची हकीकत ऐकून वडील प्रथमतः हबकले. पण आपण हातबल झालो तर तिची मनस्थिती अधिक बिघडेल म्हणून त्यांनी तिला धीर दिला. तुझी यात काही चूक नाही. ज्याच्यावर तू उपकार केले, ज्याच्या मदतीला तू धावून गेली त्याने तुझा गळा कापला. आता तू कुठलीही भीती बाळगू नको. कोण काय म्हणेल याकडे लक्ष देऊ नको. संबंधित नराधामाला कायद्याने आपण धडा शिकू. मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नको. हिम्मत करून त्यांनी त्याच्यासोबत संबंधित धुळ्यातील घरापासून 5 किलोमीटर अंतरावरील देवपूर पोलीस स्टेशन गाठले. पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांची भेट घेतली आणि त्यांना घडलेली हकीकत सांगितली. असहाय्य विधवेला विश्वासात करून तिच्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी तिच्या असहाय्यतेचा कामंद मुख्याध्यापकाने गैरफायदा घेतला. त्या विधवेशी नीचकर्म तर केलेच, पण आर्थिक लूटही केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांना कळताच त्यांनी त्यांना धीर दिला. कोण काय बोलेल याचा विचार करू नका. प्रसंगी कुणीही आपल्या मदतीला येत नाही. बोलणारे 4 दिवस बोलतील, नंतर विसरून जातील. पण कामंद नराधामाला जन्माची अद्दल घडणे गरजेचे आहे. पोलीस विभाग तुमच्या बरोबर आहे. तुमच्या असहाय्य मुलीला आम्ही संरक्षण देऊ व कामंद नराधामाला धडा शिकू.
असा दिलासा पोलिसांनी त्यांना दिला. त्यामुळे त्यांना हिंमत आली. ते आपल्या मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन आले. तिच्या तोंडून तिच्यावर झालेला अन्याय अत्याचार ऐकल्यानंतर पोलिसांनी सविताची लेखी फिर्याद लिहून घेतली. तिची फिर्याद दाखल करून तिच्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस यांनी या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला नराधम कामांध विश्वासघातकी मुख्याध्यापक सुखलाल रामभाऊ बोरसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असहाय्य स्त्रियांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या घटना सर्रास घडत आहे. पण केवळ आपली इज्जत वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरत आहे. पण वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने हे धाडस दाखवले. तिचे भाऊ म्हणून पोलीस अधिकारी देखील तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी मुख्याध्यापकाला अटक केली आणि तुरुंगात टाकले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.